सारंगखेडा परिसरातील अवैध वाळू साठ्याप्रकरणी विभागीय आयुक्ताकडे धाव, उच्चस्तरीय चौकशीची मागणी। सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी आता थेट विभागीय आयुक्ताकडे धाव घेतली आहे। कोट्यावधी रुपयाचा वाळू साठ्याचा कथित गैरव्यवहार, महसूल प्रशासनाची संशयास्पद भूमिका आणि कारवाईतील दिरंगाई यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सारंगखेडा परिसरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याबाबत अनेकदा शहादा तालुका महसूल विभागातील तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे। विशेष म्हणजे संबंधित ठिकाणी पंचनामा करण्यास अडथळे निर्माण झाल्याच्या चर्चाही परिसरात सुरू असून यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाळू साठा प्रशासनाच्या माहितीशिवाय होणे शक्य नसल्याने या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींचा अथवा वाळू माफियाचा सहभाग असू शकतो। त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि इतर जबाबदार घटकांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान अवैध वाळू साठ्याबाबत महसूल विभागाकडून वेळेत कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे। शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने तक्रारीची दखल घेतल्याची माहिती समोर येत असून पुढील काळात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र चौकशीअंती नेमके सत्य काय समोर येते आणि प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सारंगखेड्यातील या कथित वाळू गैरव्यवहारामुळे पुन्हा एकदा अवैध उत्खनन आणि वाळू माफियाच्या मुद्द्यावर चर्चा रंगली असून विभागीय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, शहादा। नमस्कार, माझे नाव भारत दलपत सिंगिराचे, राहणार सारंगखेडा। तसेच माझे सहकारी राहुल कुवर व गोपाल कुवर आम्हाला दिनांक 1/6/2026 रोजी सारंगखेडा येथे मोठ्या प्रमाणात वाळू साठा आढळून आला। त्यानंतर आम्ही महसूल अधिकारी यांना व मंडळ अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला दूरध्वनीवरती काही उत्तर न दिल्यामुळे आम्ही दिनांक 1 रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन तक्रारी अर्ज दाखल केला व वाळू चोरी विरोधात तक्रार दिल्यानंतर चौकशीसाठी अर्ज दिला, परंतु स्थानिक प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता चालढकल केले। त्यामुळे मला माननीय विभागीय आयुक्त नाशिक येथे येऊन तक्रारी अर्ज दाखल करून वाळू माफिया विरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज द्यावा लागला। तसेच सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे की या वाळू माफियांचं होईल का काही, प्रशासनाची यांच्यावर काही पकड आहे का नाही। धन्यवाद।